तब्बल 47 ते 50 किलोमीटर अंतरापर्यंत टू व्हीलर, फोर व्हीलर, मोठाले ट्रक, ट्रॅक्टर, गाई, म्हशी, लहान मुले, वृद्ध महिला, तरुण, ज्येष्ठ आणि हे दृश्य जगाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येनं एक समाज स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढतोय आणि या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक लढवय्या नेतृत्व आपल्या समोर उभा आहे. ते म्हणजे लोकशाहीतला आपला देव मनोजदादा जरांगे पाटील, अण्णासाहेब पाटील यांच्यासारखं एक लढवय्या नेतृत्व आपल्यातून निघून गेलं, जो मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वानं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. जर माझ्या समाजाला आज न्याय मिळाला नाही तर मी उद्याचा सूर्य पाहायला नसेल, असं सांगणारे अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या हाताने स्वतःला दुसऱ्या दिवशी गोळी मारून घेतली. मराठा समाजासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आज मनोजदादा जरांगे पाटील स्वतःचं कुटुंब, स्वतःचा प्रपंच वारेवरती सोडून ते नेतृत्व आज लाखो मराठ्यांसाठी लढतंय, झटतंय. त्या नेतृत्वाच्या पाठीमागं या तमाम महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजानं खंबीरपणे उभं राहावं, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय. अरे पक्ष कुठलाही असू द्या, त्या पक्षामध्ये या मराठा समाजाचे कित्येक आमदार, कित्येक खासदार आहेत, पण खरंच जो ओरिजिनल बापाची औलाद असेल ना, तो जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील. कारण तुम्ही निवडून सत्तेत आलात, तुम्ही आज त्या खुर्चीवरती बसलात, ती तुमच्या बापाची जागीर नाही. या मराठा समाजातल्या लाखो मुलांनी तुम्हाला मतदान दिलंय, तुम्हाला निवडून दिलंय. जर तुम्हाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे जर उभं राहता येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमची माती केल्याशिवाय हा समाज, इथली तरुणाई तुम्हाला माफ करणार नाही.